नमस्कार मित्रांनो, आपल्या नवलाचके ज्ञान मार्गदर्शन चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो। मागच्या व्हिडिओमध्ये आपण ग्राम प्रशासन, ग्रामसभा आणि ग्रामपंचायत या घटकांचा सविस्तर अभ्यास केला। आज आपण स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने किंवा सर्वसामान्य नागरिकांना अतिशय महत्त्वाचा असा जो विषय आहे, जो महत्त्वाचा आहे की त्याचं नाव पंचायत राज व्यवस्था, याविषयी आपण सविस्तर आणि सखोल अशी माहिती पाहणार आहोत। तर हा विषय महत्त्वाचा का आहे की कारण प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये 2-3 किंवा 4 ते 5 प्रश्न नक्कीच विचारले जातात। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा, ऐका आणि महत्त्वाचे मुद्दे तुमच्या नोट्समध्ये लिहून घ्या। तर सुरुवात करूया आपण पंचायत राज संकल्पना आणि उद्दिष्टे। तर मित्रांनो, सर्वात आधी समजून घेऊया की पंचायत राज म्हणजे नक्की काय। तर पंचायत राज म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण। याचा अर्थ असा की देशाचा संपूर्ण कारभार फक्त दिल्लीतील संसदेतून किंवा राज्यातील मंत्रालयातून न चालता तो थेट ग्रामीण भागातील सामान्य जनतेच्या हातात देणे। सत्तेची सूत्रे एकाच ठिकाणी केंद्रित न राहता ती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणे, ग्रामीण भागाचा विकास करणे आणि गावातील लोकांना त्यांच्या स्वतःच्या निर्णयांचे अधिकार देणे, हा या व्यवस्थेचा मुख्य उद्देश आहे। आता आपण पंचायत राज व्यवस्थेची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि घटनात्मक तरतूद ती बघूया। तर बघा मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टीने हा भाग देखील खूप महत्त्वाचा आहे। भारतात पंचायत राजची मुळे खूप जुनी आहेत। प्राचीन ऋग्वेदात सभा आणि समितीचा उल्लेख आढळतो। तर दक्षिण भारतातील चोल साम्राज्य हे त्यांच्या उत्कृष्ट स्थानिक प्रशासनासाठी ओळखले जायचे। आधुनिक काळात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ग्राम स्वराज्य ही संकल्पना मांडली आणि खेड्याकडे चला असा नारा दिला। स्वातंत्र्यानंतर जेव्हा आपली राज्यघटना तयार झाली तेव्हा भाग 4 मधील मार्गदर्शक तत्वांमध्ये कलम 40 समाविष्ट करण्यात आले आणि या कलमानुसार राज्यांनी ग्रामपंचायतीची स्थापना करावी असे निर्देश देण्यात आले। तर बघूया आता पुढचा पॉइंट की महत्त्वाच्या राष्ट्रीय समित्या कुठल्या आहेत। तर बघा, पहिली आता पाहूया की पंचायत राजची शिफारस करणाऱ्या समित्या, ज्यावर जोड्या लावा किंवा थेट प्रश्न देखील विचारले जातात। तर सर्वात पहिली आणि अत्यंत महत्त्वाची समिती म्हणजे 1957 बलवंतराय मेहता समिती। या समितीने भारतात त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस केली। यांच्या शिफारशीनुसार 2 ऑक्टोबर 1959 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते राजस्थानमधील नौगढ़ जिल्ह्यातील देशातील पहिल्या पंचायत राजचे उद्घाटन झाले आणि हा प्रश्न परीक्षेत खूप वेळा आलेला आहे। त्यानंतर 1977 ची अशोक मेहता समिती आली, ज्यांनी द्विस्तरीय व्यवस्था सुचवली आणि 1986 च्या LM सिंघवी समितीने पंचायत राजला कायदेशीर आणि घटनात्मक दर्जा देण्याची जोरदार शिफारस केली। आता बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या समित्या। आता आपण महाराष्ट्राच्या कुठल्या समित्या होत्या ते बघूया। महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 ला झाली। त्यानंतर लगेचच ग्रामीण विकासासाठी तत्कालीन महसूल मंत्री वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली। या वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार 1 मे 1962 रोजी महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था अधिकृतपणे लागू झाली। अशा प्रकारे पंचायत राज स्वीकारणारे महाराष्ट्र हे देशातील 9वे राज्य ठरले। यानंतर आलेल्या PV पाटील समितीने सरपंचांची निवड थेट जनतेतून करण्याची आणि पंचायत राजला अधिक आर्थिक अधिकार देण्याची शिफारस केली होती, की जी स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे।
आता पुढची स्लाइड बघूया. 73वी घटना दुरुस्ती. तर मित्रांनो, या स्लाइडचा स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता, कारण यातून नक्की प्रश्न येतो. 73वी घटना दुरुस्ती 1992 मुळे पंचायत राजला घटनात्मक दर्जा मिळाला. हा कायदा 24 एप्रिल 1993 रोजी लागू झाला. म्हणूनच दरवर्षी 24 एप्रिल हा दिवस आपण राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून साजरा करतो. या दुरुस्तीमुळे राज्यघटनेत नवीन भाग 9 जोडला गेला, ज्यामध्ये कलम 243 ते 243 पर्यंतच्या तरतुदी आहेत. तसेच घटनेत 11वे परिशिष्ट जोडून ग्रामीण विकासाशी संबंधित एकूण 29 महत्वाचे विषय स्थानिक स्वराज्य संस्थांकडे सोपवण्यात आले. आता पुढे बघूया की त्रिस्तरीय पंचायत राज रचना. आता आपण समजून घेऊया की महाराष्ट्रातील त्रिस्तरीय रचना कशी काम करते. हे एका पिरॅमिड सारखे आहे. आपण स्लाइड मध्ये उजव्या बाजूला दिलेला आहे जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत. तर या रचनेत सर्वात खालच्या स्तरावर थेट लोकांच्या संपर्कात असणारी ग्रामपंचायत असते. मध्यम स्तरावर म्हणजेच तालुका पातळीवर पंचायत समिती कार्य करते आणि या संपूर्ण व्यवस्थेच्या सर्वोच्च शिखरावर म्हणजे जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद काम पाहते. या तिन्ही संस्था एकमेकांशी जोडलेल्या आहेत आणि ग्रामीण विकासाच्या कणा आहेत. आता पुढची स्लाइड बघूया. ग्रामपंचायत. तर आपण ग्रामपंचायतीचा स्वतंत्र व्हिडिओ यापूर्वी बनवलेला आहे, पण इथे एक क्विक रिव्हिजन करूया की ग्रामपंचायतीचा कारभार मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार चालतो. लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीमध्ये किमान 7 ते कमाल 17 सदस्य असतात. गावाचा राजकीय प्रमुख हा सरपंच असतो. तर ग्रामपंचायतीचे प्रशासकीय कारभार पाहण्यासाठी जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायत अधिकारी यांची नियुक्ती केली जाते, जे गावाचे सचिव म्हणून देखील काम पाहतात. आता पुढची स्लाइड बघूया. पंचायत समिती हा मध्यम स्तर आहे. ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद यांच्यामधील दुवा म्हणून हे काम करतं. दुसरा आणि अत्यंत महत्वाचा स्तर म्हणजेच पंचायत समिती ही संस्था ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद यांना जोडणारा दुवा म्हणून काम करते. पंचायत समितीचे राजकीय प्रमुख हे सभापती असतात. तर यांचे प्रशासकीय प्रमुख हे BDO म्हणजेच ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, गट विकास अधिकारी हे असतात. गट विकास अधिकारी हे वर्ग 1 किंवा वर्ग 2 चे राजपत्रित अधिकारी असतात. आता पुढची स्लाइड बघूया. जिल्हा परिषद जो सर्वोच्च स्तर आहे. तर त्रिस्तरीय व्यवस्थेचे सर्वोच्च शिखर म्हणजे जिल्हा परिषद. महाराष्ट्रात सध्या एकूण 34 जिल्हा परिषद आहेत. म्हणजे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या पूर्णपणे शहरी भागात जिल्हा परिषद नसते. हा पॉईंट लक्षात ठेवा. जिल्हा परिषदेची सदस्य संख्या किमान 50 ते कमाल 75 असते. यांच्या राजकीय प्रमुख जिल्हा परिषद अध्यक्ष असतात. तर प्रशासकीय प्रमुख हे CEO चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी आणि IAS दर्जाचे मोठे अधिकारी असतात. तर मित्रांनो, आज आपण पंचायत राजचा इतिहास, महत्वाच्या समित्या आणि घटनात्मक पार्श्वभूमी अतिशय सोप्या भाषेत समजून घेतली. परीक्षेच्या दृष्टीने सर्व मुद्दे अत्यंत महत्वाचे आहेत. आपल्या पुढील व्हिडिओमध्ये आपण पंचायत समितीची रचना, तिचे अधिकार आणि कार्य यावर सविस्तर व्हिडिओ तयार करणार आहोत. तर मित्रांनो, आजची माहिती आणि सादरीकरण तुम्हाला कसे वाटले हे कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.